बाबूला दोरी दिली, आंघोळ घातली. आम्ही पण घातली आणि दूर दिली. दुरी दिली लय रडत होता. सकाळ सकाळ दूध चालू करू, अजून त्याच्यात ड्रायफ्रुट्स टाकून मस्त पिऊ. चाय चपाती सगळी बंद करू. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ तर खूप आधीच झाली आहे. मी फक्त आपल्या ब्लॉगची सुरुवात जी आहे उशिरा करतोय, कारण माझा 9चा लेक्चर होता सकाळी. माहिती आहे, आज सुट्टी आहे. आज 26 तारीख आहे, तर आज रामनवमी आहे. त्यामुळे आज सुट्टी आहे कॉलेजला. तरी आज आमचा लेक्चर घेतलाय मॅम लोकांनी. 9 ते 11:30 पर्यंत लेक्चर घेतलंय. तर त्यामुळे मला व्लॉग चालू करता आला नाही. त्यामुळे मी लेक्चरच्या नंतर व्लॉग चालू करतोय. चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. ठीक आहे. इथं पप्पा बसलेत. काल नवीन प्लास्टर बसवलंय. पाय सुजलाय म्हणून एकदम हे नाही बसवलंय कडकवालं, थोडं हलकाच बसवलंय. आता 15 दिवसाच्या नंतर जायचंय चेंज करायला. सुट्टी झोपली आहे. हा हा, आता ते चेक करतील ना, एक्सरे काढून परत किती घाव भरलाय, बोन जॉईंट झाले का नाही. हो काल एक्सरे काढलेला हो, काय दाखवलं त्यात? दाखवलं क्रॅक आहे आता पण. तसंच आहे. हा, तुम्हाला इथे इथे फूट टाकेल मी, इथे बघा. आता पण क्रॅक आहे बोन. मी सांग ना मग जरा. ते डॉक्टर पण किती बोलले. मग काय? ते डॉक्टर बोलले, आता मी तर सांगितलं तरी ऐकत नाहीत ते. ते त्यांना स्वतःला कळायला पाहिजे ना. तू बोलले का? हो, ऐकत नाही. काय म्हणले मग तिथे? ते बोलले की जास्तच होईल पुढे. हड्डीला मार काय चांगला नसतो लागलेला. हो ना. आणि मार हड्डीला नाही, हड्डी मार लागून ती तुटली. हा ना. तुटली ती हड्डी. तर हा माणूस पायथच घेऊन चलतोय म्हणल्यावर त्यांना काय रे धमा. आम्ही काल दवाखान्यात होतो ना, तेव्हा बघत होतो. हा, ते स्ट्रेचरवर कसं त्या माणसाला घेऊन चाललं. आम्ही पण दवाखान्यात असतो, आम्हाला पण माहिती कसे कसे एक पाय पेशंट चांगला येतात. आणि एक पाय असाच सुजलेला. मग त्याला काहीतरी लागलंच असणार ना, म्हणून तर सुजला ना पाय. मग म्हणून ह्यांना सांगत असते, त्यांना आता नाही कळणार, जसं वय वाढत जाईल ना अजून, मग तेव्हा त्रास होईल. दवाखाना करा पहिला. इम्पॉर्टंट नाही बाहेर जायचं. सारखं लगत पळत तिथं बाहेर काय घालून. दादा इथं झोपलाय, कामावरून आलाय नाईट शिफ्ट करून, झोपलाय. बाबू पण झोपलाय. झोपलाय ना. हो आजी, नातवाला काहीतरी घ्या आता. अरे ते नातवाला आतापर्यंत घेऊन बसले मी, तो उशीर झालाय भाकरी खाऊन. एसी बीसी लावा जरा, आता गरमी आहे वहिनी. एसी बीसी लावा. लहानपोरांना एसी नसते. आमच्यासाठी तरी लावा. हा, ए शनू शनू, आले आले. तर मी आता चाललोय कुर्ल्याला चाललोय. मम्मी बोलतेय जावा आज चिकन आणा. आज सुट्टी आहे सगळ्यांना, सगळ्या आज घरी आहेत, तर आज चिकन आणा. हे बघा, पप्पा मालिश करतायत मम्मीची. तुम्हाला बनवतो. कुर्ल्याला स्वस्त भेटतं, त्यामुळे मी तिथे जातो कुर्ल्याला चिकन आणायला. अजून फ्रेश असतं ना, त्यामुळे. अजून इथे इथे खूप जास्त चिकनचा रेट असतो, म्हणून आम्हाला कुर्ल्याला जायला लागतं. मम्मी जाऊ मी. हेल्मेट घेतो. हे चावी दे, थँक्यू. येतं का? चल, चिकन आणायला चाललो. चिकन आणायला चाललोय. अरे चिकन आणायला चाललोय सिटी. बाय, चाललो मी. बाय. जाऊया. कुर्ल्यावरनं आलोय घरी. चिकन वगैरे घेतलंय. खोला. खूप ऊन आहे भाई, खूप ऊन आहे बाहेर. हालत खराब झाली. अरे यार उघडा. काय हे बघ, काय आणलंय मी. हे काय दूर दूर केलाय आहे. हा, बाळाला धुरी झालं म्हणतो. कसला वास आला? चिकनचा वास आला. बाबूला धुरी दिली, आंघोळ घातली. आम्ही पण घातली आणि दूर दिली. दुरी दिली लय रडत होता. हा, म्हणून तर ते केलं घाम झाले. अरे त्याला खूप गरम होत असेल ना मम्मी. अरे नाही, त्याला दुरी दिली ना. चिकन आणलंय बघ, कसं आणलंय मी. 220 रुपये किलो. तरी तिथं 220, इथं 280 आहे. आपल्या इथे माझी आंघोळ वगैरे झाली आहे, येऊन मस्त आंघोळ केली. आता बरं वाटतंय, कारण उन्हात एवढं इरिटेट होत होतं ना, आता थोडं थंड वाटायला लागलंय. मस्त. मम्मीने इथं चिकन बनवायला टाकलंय.
हे वहिनींचं जेवण बनतंय. वहिनीला काय बनवतीस? हा? चिकनचं सैर पण ते जागल्यावर नाही आणलं काही दिसत हा तिखट नाही काय नाही बघ, माझ्यासाठी लेग पीस आणलाय मी. मला लेग पीस पाहिजे. नाही तुला द्यायला लागले का? मिस खाणार आहे. नाही, मी आणलंय माझ्यासाठी. काय होतं काय होतं म्हणजे? तू खाल्ला काय मी खाल्ला काय ठीक आहे, मग तुझ्याकडे जेवढे पैसे आहेत मला दे. मग तुलाच देणार आहेत ना तुलाच भेटणार आहेत ना का? काय दुसऱ्यांना देणार आहे काय तुला दीदीला आणि भाऊ दादाला पण तुझा लाडका आहे ना मी. तू ना आणि ते काय हे आहेत काय माझी आता एकाचं लग्न झालंय, आता काय? लग्न जरी झालं असतं तरी वा, मस्त. काही लग्न झालं असतं तरी माझं पणच आहे ना. तर आता जेवण रेडी आहे आपलं. मस्त भात, अजून चिकनचं कालवण आहे, अजून माझं फेवरेट चिकन लेग पीस. काय? तीन तीन चिकन लेग पीस आणलेत. काय झालं? ह्या बाळांना पण पाहिजे. स्वीटी तर तिथं किती वेट करते की मला कधी चिकन खायला भेटतंय. आपण लिंबू पिळून घेऊया चिकन लेग पीस वरती. तुम्हाला भाकर खाता का तुमच्या काय बाबू? वाला पीस दे, बोनलेस नका देऊ. अंडे बघू दे. पट्टा दे माझ्यासाठी. हे म्हणतो इथे. कारण हे जेवणातला त्रास देणार. चला मग, भूक तर सगळ्यांना खूप लागली आहे. खूप उशीर झाला चिकन आणायला, 3 वाजले. बाबू ना आता मस्त झोपलाय त्याच्या मम्मीकडे. हे बघा, कधी झोपला? आताच झोपलाय ना. खजूर असे कापून का ठेवलेत? हा, सुकलेले खजूर आहे ते. हा, त्याची पावडर करायची होती ना. का? दुधात खायला खारीक खोबरं काजू बदाम असे टाकून वाळवायचे सुकून असं म्हणजे त्याला ह्याच्यात काय ना तुपात भाजायचे थोडेसे. मी विचार करतोय की सकाळ सकाळ दूध चालू करू, अजून त्याच्यात ड्रायफ्रुट्स टाकून मस्त पिऊ. चाय चपाती सगळे बंद करू. काय करू? करू का नको असं? नक्की. मग उद्यापासून तेच दे मला. उद्या काय कालवण करू? बटाट्याचं करायचं. कर, पण हे सुक्का बनव. सुकं बनवायचं. हो. काय झालं बाळांनो? बाळांचं जेवण आलं. हो, यांना काय टाकलंय? चिकन टाकलंय का? लय एक्साइटेड होते जेवायला. जेवा जेवा. हे लोक पण जेवायला लागलेत, मला पण भूक लागली यांना बघून. ठीक आहे, मी पण आता जातो, जेवतो, व्लॉग एडिट करतो. ठीक आहे, तर चला मग मित्रांनो, वेळ आली आहे व्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या मराठी मुलाला माहिती ना काय करायचंय, सपोर्ट करायचंय. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.